तुमचं नाव मतदार यादीत आहे का? त्यात काही चूक तर नाही, कारण 1 ऑक्टोबर पासून मतदार यादीची तपासणी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मतदार पडताळणी मोहीम सुरू होणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 या पात्रता तारखेच्या आधारे राज्यातील लाखो मतदारांच्या नावांची तपासणी केली जाणार आहे. कुणाची नावे यादीत राहणार, कुणाची नावे वगळली जाऊ शकतात, BLO आणि BPL नेमके काय आहेत, ते काय करतात आणि तुमचं नाव सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं. आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण SIR प्रक्रिया म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. सर्वप्रथम समजून घेऊया SIR म्हणजे काय. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही भारताच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे निवडणूक आयोगाची एक मोहीम असते. या मोहिमेत मतदार यादीतील मृत मतदारांची नावे, डुप्लिकेट नावे, स्थलांतरित मतदार, बनावट नोंदी आणि अपात्र नावे यांची सखोल तपासणी केली जाते. याचा एक उद्देश असतो मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक बनवणे. यावेळी महाराष्ट्रासह देशातील 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचे स्वरूप अत्यंत व्यापक आहे. देशभरात जवळपास 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांची फेरतपासणी केली जाणार आहे. महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या सुमारे 9.66 कोटी इतकी आहे. या सर्व मतदारांची पडताळणी करण्यासाठी राज्यभरात 17,124 BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर्स काम करणार आहेत. हे अधिकारी घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासतील. या मोहिमेसाठी लाखो अधिकारी आणि कर्मचारी काम करणार आहेत. राज्यांमध्ये BLO घरी घरी जाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा करणार आहेत. आता प्रश्न येतो की BLO म्हणजे काय? तर BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर्स हा निवडणूक आयोगाचा अधिकृत कर्मचारी असतो. त्याचं मुख्य काम म्हणजे मतदार यादी अद्ययावत ठेवणे. तो घर भेट देऊन नागरिकांची माहिती पडताळतो, नवीन मतदारांची नोंद करतो, मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची माहिती घेतो आणि मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी मदत करतो. याशिवाय महाराष्ट्रात 16,441 BLA म्हणजेच बूथ लेवल एजंट्स देखील काम करणार आहेत. BLA हा एखाद्या राजकीय पक्षाकडून नियुक्त केलेला प्रतिनिधी असतो. तो मतदान केंद्राच्या मतदार यादीवर लक्ष ठेवतो आणि आपल्या पक्षाच्या वतीने माहिती तपासतो. यांची मुख्य कामे मतदार यादीतील नावांची पडताळणी करणे, चुकीची किंवा बनावट नोंदींची हरकत घेणे, पक्षाच्या मतदारांशी संपर्क ठेवणे, नवीन मतदार नोंदणीबाबत मदत करणे, निवडणूक प्रक्रियेत पक्षाला सहकार्य करणे. आता महत्त्वाच्या तारखाही जाणून घेऊया. पात्रता तारीख 1 ऑक्टोबर 2026. प्रशिक्षण व तयारी 20 ते 21 जून. माहिती संकलन 30 जून ते 21 जुलै. मसुदा मतदार यादी 1 ऑगस्ट. दावे व हरकती 5 सप्टेंबर पर्यंत आणि अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026. SIR मोहिमेत महाराष्ट्रासोबत दिल्ली, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर यांसारख्या अनेक राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाख या भागांचा सध्या हवामान आणि भौगोलिक अडचणींमुळे वगळण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की त्या भागांसाठी स्वतंत्र कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल. विशेष म्हणजे ही मोहीम सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय जनगणनेच्या हाऊस लिस्टिंग प्रक्रियेशी जोडून राबवली जात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा वेळ वाचेल आणि माहिती अधिक अचूक मिळण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणाची नावे वगळली जाऊ शकतात? जर एखादा मतदार मृत पावला असेल, कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला असेल, एकाच व्यक्तीची 2 ठिकाणी नोंदणी असेल, चुकीची माहिती दिलेली असेल, बनावट कागदपत्रांवर नोंदणी झाली असेल, अशा नावांची तपासणी केली जाऊ शकते आणि आवश्यक असल्यास ती नावे मतदार यादीतून हटवली जाऊ शकतात. म्हणून नागरिकांनी आपली माहिती वेळेवर तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले मतदार ओळखपत्र तपासा. नाव, पत्ता आणि जन्मतारीख योग्य आहे का हे तपासा. स्थलांतर झाल्यास पत्ता बदलण्यासाठी अर्ज करा. डुप्लिकेट नोंद असल्यास हटवण्यासाठी अर्ज करा. BLO घरी आल्यास योग्य माहिती द्या. मोबाईल क्रमांक अपडेट ठेवा. जर तुमचं नाव मतदार यादीत नसेल तर काय करायचं? अशा वेळेस फॉर्म 6 भरून नवीन नाव नोंदवता येते. जर नाव काढायचे असेल तर फॉर्म 7 वापरला जातो. तर माहिती दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म क्रमांक 8 भरावा लागतो. हे सर्व अर्ज ऑनलाईन वोटर सर्व्हिस पोर्टलवर करता येतात. तसेच मतदार केंद्रावर आणि BLO मार्फतही मदत मिळू शकते. निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. योग्य मतदार यादी, बोगस मतदान रोखणे, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया, पात्र नागरिकांचा मतदानाचा अधिकार सुनिश्चित करणे. मात्र या मोहिमेबाबत काही ठिकाणी चर्चा आणि वादही सुरू आहेत. काही नागरिकांनी नाव वगळण्याची तक्रारही केली आहे. तर काही ठिकाणी तांत्रिक चुका, सॉफ्टवेअर त्रुटींविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आयोगाने नागरिकांना वेळेवर माहिती तपासण्याचे आवाहन देखील केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देखील नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की केवळ पात्र मतदारांचीच नावे यादीत राहावी आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचे नाव त्यात नसावे. या मोहिमेचा हा मुख्य उद्देश आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी अचूक मतदार यादी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वेळेवर आपली माहिती तपासून घ्यावी, आवश्यक दुरुस्त्या कराव्यात
करत आणि निवडणूक प्रक्रियेला सहकार्य करावे, कारण तुमचं एक मत देशाचा भविष्याचा निर्णय घेऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.